विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या काळात मला एक गोष्ट अजून आठवते, की जे खूप हुशार मुलं आहेत ना, ह्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन्स मिळवायचं पहिलं टार्गेट असायचं. आता आमच्या एरियात म्हटलं तर वालचंद टॉपचं कॉलेज. मला सीयूईपी माहित पण नव्हतं. पण ही परिस्थिती आज देखील ग्रामीण भागात आहे बरं का. म्हणजे तुम्ही जर कोल्हापूर, गडिंग्लज या भागात गेला तर वालचंदला मुलं ओळखतात, पण व्हीआयटी हे कोणतं कॉलेज आहे काय माहित. पण रिअॅलिटीमध्ये आता व्हीआयटी खूप पुढे गेलंय आम्ही मान्य करतोय. बरं, आजच्या व्हिडिओचा मेन मुद्दा आहे, की मुलींना मोफत शिक्षण. किती खुश झाल्या होत्या क्लासमधल्या मुली ऑफलाईन मधल्या. एवढा आनंद झाला होता आणि एका मुलीनं विचारलं बरं का, "सर मग नीट करायला काही हरकत नाही. कारण जर मोफतच शिक्षण होणार असेल, एमबीबीएस पण होऊ शकतंय ना. गव्हर्नमेंट सगळी फी माफ करतंय." मी म्हटलं होतं, "थांबा, जराशी वाट बघूया आपण. घोषणा झालेली आहे, पण पुन्हा जी-आर पण येईलच. आला असेल कदाचित. बरोबर आहे, मुलींना मोफत शिक्षण, शून्य फी." पण हाच प्रकार माझा जेव्हा भाऊ कराड गव्हर्नमेंट कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट करत होता, त्याची फी इतकी कमी होती ओपन मधून, की विचारूच नका. पण जसं कराड गव्हर्नमेंट कॉलेज हे ऑटोनॉमस झालं ना, तर त्यांनी काय केलं, की ट्युशन फी ठीक आहे हो, पण बाकीच्या फीज एवढ्या वाढवल्या, की मुलांना ना प्रचंड ते त्रासदायक ठरलं. फॉर एक्झाम्पल सांगू का तुम्हाला? म्हणजे बघा, की जर आता कराड गव्हर्नमेंट कॉलेजचं जस्ट एक्झाम्पल घेऊया आपण. ट्युशन फी फॉर एक्झाम्पल ट्युशन फी ते 15,000 ठेवतील. ट्युशन फी किती ठेवतील? 15,000 बघा. डेव्हलपमेंट फी किती? 60,000. आणखीन एक्स्ट्रा कुठली एक मिसलेनियस फी 20,000. इन्शुरन्स पण काढतात मुलांचं लक्षात घ्या. ते सगळं करून 10,000 पकडूया चला. ओके. 90,000 1,00,000 फी फॉर एक्झाम्पल. चला मुलगा टी-एफ-डब्ल्यू-एस मधून जातो. ट्युशन फी माफ होते ना त्याच्यातून. मग एवढीच फी माफ होते फक्त, ही भरावीच लागते. त्यामुळं ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही त्या कॉलेजची ट्युशन फी किती आहे ते बघा. टोटल फी नाही, ट्युशन फी. तुम्हाला जर मुलींना सुद्धा मोफत शिक्षण आहे ना, ही फक्त फी माफ होईल. तुम्ही म्हणाला, "अहो, असं कसं सर? गव्हर्नमेंटने तर क्लिअरली सांगितलंय सगळी फी माफ करणार आहे ते." तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या एका स्टुडंटनं माझ्याबरोबर हा फोटो शेअर केलाय. बघा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. आणि सगळ्यात महत्वाचं एक टेंटेटिव्ह फी स्ट्रक्चर आहे, पण याच वर्षीसाठी आहे. म्हणजे ही जी नवीन आता तुमचं ऍडमिशन होणार आहे त्याच्यासाठीच आहे. बघा बघू. ओपन असेल, ओके, ओपन बघा समजून घ्या. ओपन आणि महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असेल, तर ट्युशन फी 15,000 आहे. मी मगाशी बोललो होतो की नाही? गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आता ट्युशन फी कमी आहे, पण डेव्हलपमेंट फी जवळ-जवळ 40,000 आहे. फोटो जरा ब्लर आहे. तुम्हाला दिसतंय ना? समजून घ्या. मी वाचून दाखवतोय, आहे ते वाचून दाखवतोय. 40,000 आहे. अदर फीज सांगा ना कोणती आहे अदर फी? आता डेव्हलपमेंट फीला 40,000 घेतले ना, ठीक आहे. अजून अदर फी 26,000. इन्स्टिट्यूशनल अदर फीज काय माहीत? एवढं फी भरून ना, जर तुम्ही एक्झाम फी पण भरून घेणार असाल, म्हणजे पेपर दर 6 महिन्यानंतर सेमेस्टर एक्झाम असते. त्याची पण एक्झाम फी जर 1,000-2,000 घेणार असेल तर झालं काय? पण बरेचसे कॉलेज ते पण घेतात. हे आय-एस-टी मला माहीत नाही. इन्शुरन्स. ओके. अरे वाह! आणि अशा रीतीनं जवळ-जवळ 80,000 फी ही ओपन मधल्या मुलाला भरावीच लागेल. नो डाउट. ओपन उत्पन्न 8 लाखापेक्षा वर आहे, भरा. पण जर ओपन हॅव्हिंग ई-बी-सी, एस-सी-बी-सी किंवा ई-डब्ल्यू-एस हे बघा, एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस आणि ई-बी-सी इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणूया आपण. हे सगळं त्यांनी एकाच कॅटेगरीत घेतलंय आणि इकडं त्यांनी ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे, एन-टी घेतलंय. मग या कॉलेजमध्ये इथं गव्हर्नमेंट ओ-बी-सी साठी त्यांनी निल दिलंय बरं का. ओके. पण ई-डब्ल्यू-एस साठी निम्मी झाली. 50% फी माफ. मोठा झोल आहे लक्षात घ्या. नीट ऐकून घ्यायचं आणि कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म भरताना त्या कॉलेजमध्ये फोन करा. तुमचं फी स्ट्रक्चर काय ते विचारा आणि मग ते लिस्टमध्ये घ्या. 50% फी माफ झाली हो. पण डेव्हलपमेंट फी कुठे माफ झालेली आहे? तेवढीच आहे. अदर फी कुठं माफ झाली? इन्शुरन्स कुठं माफ झालाय? 75,000 भरावं लागतंय. तुम्ही ई-डब्ल्यू-एस मधून गेला, हे गेला तर तुम्हाला 75,000 भरावं लागतंय. अरे पण ठीक आहे, ओ मधून गेला. तर ओ मधून गेल्यानंतर फायदा कुठं झालाय? अदर फी कमी केली बघा. का? काय माहीत म्हणजे तुम्हाला सांगू का काही कारण आहे का? काहीच नाहीये. रिझन द्या ना. कुठली आहे अदर फी आणि ओ-बी-सीचीच कमी का केली? मी तसं म्हणत नाहीये बरं का लक्षात घ्या. म्हणजे का कमी केली? मग ह्यांची का नाही कमी केली?
मग त्यामुळे ओबीसीला तरी पण 40-50,000 इथे भरावे लागतायत. मग मग एसबीसी, एससी-बीसीला 75,000 भरावे लागतायत. फक्त 7,000 वाचतायत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ घेऊन गेल्यानंतर. पण आपला व्हिडिओ आहे मुलींचं शिक्षण मोफत ना. मग हे 15,000 आहे. बघा कुठं गर्ल्स दिसतायत का? ऑल गर्ल्स अँड ऑर्फन बॉयज ॲज पर जी-आर ऑफ 8 जुलै आत्ताचा जी-आर त्याच्यानुसार मुलींची फी पूर्णपणे माफ. पण जसं ओबीसीची फी कमी केली तशी मुलींची फी कमी कुठं केली? तेवढीच आहे. डेव्हलपमेंट फी तेवढीच आहे. इन्शुरन्स तेवढाच आहे. जवळ-जवळ 70,000 फी भरायची आहे. कुठे आहे मुलींना मोफत शिक्षण? डेव्हलपमेंट फी घेतली जाणार आहे. कॉलेजेस तिथं नियम दाखवणार आहे. ट्युशन फी माफ केले ना, मुलींचं शिक्षण मोफत आम्ही केलंय. बाकीची डेव्हलपमेंट फी भरावी लागेल. मग हे शॉकिंग आहे. ह्याची म्हणजे ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. इथं मुलं चुकतायत. ज्या मी बघितलंय काउन्सिलिंगच्या वेळेस, की ज्या पालकांचं वय 50-55 आहे ना, तो काय म्हणतो, की "सर माझ्या मुलाला गव्हर्नमेंट कॉलेज एखादं मिळतंय का ते बघा. फीस कमी असते, बऱ्याचशा सुख-सुविधा शब्द चुकीचा आहे, पण बऱ्याचशा सोयी असतात. त्यांना ग्रेट समजलं जातंय." पण खरं सांगू का? प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्ही फी स्ट्रक्चर जर स्टडी केलं, तर ट्युशन फी त्यांची जास्त असते. डेव्हलपमेंट फीस कमी असतात. त्याच्यामुळे तिथं मुलींना खूप फायदा होणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज घेताना ॲडमिशन आता विचार करावा लागणार आहे तुम्हाला. जर आर्थिक परिस्थिती बेताची असेल, तर ठीक आहे घराजवळ गव्हर्नमेंट कॉलेज आहे. जळगावचा एखादा स्टुडंट काय म्हणणार, की आमच्या इथं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तिथं घेऊया ॲडमिशन. बरं हे अजून एक कॉलेज आहे, अवसरी खुर्द. इथे काय माहितीये का, असं उभं केलंय त्यांनी कॅल्क्युलेशन. मुलींचं इथं आहे गर्ल्स 0 दिसत नाहीये तुम्हाला माहिती आहे एकदम छोटे आकडे आहेत. पण मुलींना मोफत शिक्षण 0 पण डेव्हलपमेंट फी आहे. बाकीच्या सगळ्या फीज या भरायच्याच आहेत आणि 10,000 भरायचं आहे. अरे वाह! हे चांगलं कॉलेज आहे. यांची डेव्हलपमेंट फी कमी आहे. म्हणून मी चांगलं म्हणलं बरं का. बाकीच्या गोष्टी तुम्ही ठरवणार. पण बाकीच्या मुलांना किती रे फी आहे? टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू गेल्यावर किती आहे? 10,000 आहे. मुलींना पण किती आहे? 10,000. मग मोफत असं काही नाहीये लक्षात घ्या. टी-एफ-डब्ल्यू-एस टॉपच्या मुलांना मिळतंय. ठीक आहे, तर सगळ्याच मुलींना 10,000 मिळतंय. पण ओबीसी मधल्या कॅन्डिडेटला 6,000 भरायचे बरं का इथं सुद्धा. आणि एस-सी, असतील तर फक्त 1,500. आणि एस-सी-एस-टीसाठी मी ऐकलंय, की ते नॉन क्रिमिनल पण नाही लागत उत्पन्न दाखल्याची गरज नाहीये. पण मेन पॉइंट काय, की ओपन विथ ई किंवा ई असेल तर 17,000 भरायचे आहे. मुलींसाठी फक्त 7,000 त्यातले कमी झाले. आता इथं जे आहे ना, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमावाल्यांसाठी दिलंय. तिथे सुद्धा मुलींना 9,000 भरायचंच आहे आणि ओपन विथ ई-डब्ल्यू-एसला 17,000 म्हणजे निम्मीच फी माफ होते. म्हणजे मुलींचं शिक्षण मोफत नाही आहे, हे मला असं वाटतंय. त्या मुलानं पण माझ्यावर तेच गोष्ट शेअर केली. मोरे त्याचं आडनाव आहे. माझा जुना स्टुडंट आहे. त्यानं सांगितलं, की खूप प्रॉब्लेम होतायत. ह्या गोष्टी लोकांना कळायला पाहिजेत. त्यानं मला हा व्हिडिओ करायला सांगितलाय स्पेशल. मी त्याचे आभार मानतो. त्याने हे फोटो मला डाटा माझ्यावर शेअर केला आणि म्हटलं, "ही गोष्ट कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत." तुमचं पण काम तेच आहे. एखादी मुलगी समजत असेल ना, की मला काहीही फी भरावी लागणार नाही. नाही बाळांनो, तुम्हाला शेड्यूल मिळणार आहे. शेड्यूलमध्ये ना कसं असतं माहितीये का? ठरलेल्या वेळेत ॲडमिशन घ्यावं लागतं. फीस भरावी लागते. इथे तयारीत राहा तुम्ही. चौकशी करा आणि या व्हिडिओमध्ये बरं का मी तुम्हाला सांगतो, काही माझं चुकलं असेल, काही बोलताना मला माफ करा. पण महत्त्वाचा मुद्दा काय, चौकशी करा असं मी सांगतोय. बऱ्याच वेळा काय होतं, की तुम्हाला वाटतं, की हे खरं आहे का? हे आहे का? तुम्ही कसा विश्वास ठेवला? तुम्ही कॉलेजमध्ये फोन केला का? तर मी तुम्हाला सांगतो ह्याच्या खालचे पार्ट्स मी नाही घेतले बरं का. पण त्यात ते सही शिक्के वगैरे होते त्या कॉलेजमधले जे काही ऑथॉरिटीज असतील त्यांचे. आणि मुद्दा काय, टेंटेटिव्ह या वर्षीचं शेड्यूल आहे स्ट्रक्चर. फार फरक होत नाहीये. त्यामुळं व्यवस्थित, नीट विचार करून ऑप्शन फॉर्म भरताना हे मी कुणासाठी सांगतोय, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना हा महत्त्वाचा निर्णय आहे. मी आणखीन बघितलं बरं का, सर एज्युकेशन लोन काढणार आहे मी. अरे एज्युकेशन लोन काढताना 4ही वर्ष काही हप्ते भरायचे नसतात, पण व्याज सुरू असतं. त्याचा इंटरेस्ट रेट पण खूप असतो. इतकं ईझी नाही. बँक म्हणजे आजच्या काळात तुम्हाला काय सांगू, की सगळ्याच्या बोलायलाच नको त्या विषयावर म्हणूया आपण. म्हणजे लोन हा फार भयंकर प्रकार आहे लक्षात घ्या. मिळेल, तुम्ही नंतर ते फेडाल. पण आयुष्याची सुरुवातच कर्जात होईल लक्षात घ्या. नकोय त्या गोष्टी. जर तुम्ही चांगले मार्क पाडलेत, तर टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू मिळतंय, घ्या. मुलींना मोफत शिक्षण आहे, पण प्रायव्हेट कॉलेजचा विचार करा. तिथं ट्युशन फी जास्त असते. माझं सजेशन आहे तुम्हाला. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये देतच नाहीयेत सवलत, तर विनाकारण एवढी हायर फी कशाला भरायची? पॉइंट माझा आहे ना हो? मग तुम्हाला पटलंय सगळं, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही फक्त लाईक करा. तुम्ही कॉमेंट करा. YouTubeच बाकीचं पुढचं काम करेल.
आणि जास्तीत जास्त लोकांना ही माहिती कळाली पाहिजे. ते तुम्ही काम करणार आहात. ऑल द बेस्ट.